हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 20. प्रकरणाचं नाव आहे आपुली जगणे आपुली ओळख. या कवितेच्या खाली पान नंबर 87 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खालील कोष्टक पूर्ण करा. आपल्याला या कोष्टकामध्ये मानवाने करायच्या गोष्टी एका बाजूला लिहायच्या आहे आणि मानवाने टाळायच्या गोष्टी आपल्याला एका बाजूला लिहायच्या आहे. तर मानवाने करायच्या गोष्टी: दिवा होऊन जगाला उजळावे, पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत, नम्र राहावे, सौम्य पाहावे, दुसऱ्यासाठी करुणा असावी. आणि मानवाने टाळायच्या गोष्टी: एक क्षणही कार्याविना दौडू नको, कुणाबाबतीत मनात अढी नको, उगाच कुणाला खिजवू नको, हांजी हांजी करू करू नको. नको. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, आकृती पूर्ण करा. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती. तर आपल्याला त्या कृती या पद्धतीने या ठिकाणी लिहिता येतील. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. तर आपल्याला 3 शब्दसमूहांचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे, पटकूर पसरू नको. तर पटकूर पसरू नको याचा अर्थ होतो आपले जीवन सकारात्मकता आणि शुभत्वाने भरलेले असावे. जीर्ण शीर्ण आणि चिंध्या झालेले कपडे घालणे टाळावे, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वातील नकारात्मकता आणि दुःखीपणाचे प्रतीक आहेत. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे, व्यक्त कोरडा राहू नको. तर याचा अर्थ होतो स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दुःखाविषयी अंतःकरणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावना शून्यतेने वागू नये, म्हणजेच कोरडे राहू नये. यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ. प्राचीन काळातील कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरावर वेरूळ येथे अद्भुत लेण्यांची निर्मिती केली. या कलाकृतीची निर्मिती ही अनेक पिढ्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. आज वेरूळच्या या शिल्पांना जागतिक प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. आपले जीवन जगताना आपणही आपल्या कौशल्याचे आणि परिश्रमाचे वेरूळ तयार करायला हवे असे कवी म्हणत आहेत. म्हणून या ठिकाणी शब्दसमूह आलेला आहे, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य मध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर पैकी अ आहे, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. माणसाने आपले आयुष्य कसे जगावे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेचे वस्त्रे घालावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दिनवाने लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत कवीने मांडलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे, शोभे उन्हई श्रेष्ठ स्वच्छता. आदी मंत्र हा विसरू नको. या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा. स्वच्छतेला दिखावटीच्या प्रदर्शनापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. बाह्य शोभायात्रा करण्यापेक्षा आपल्या मनाची आणि परिसराची निर्मळता टिकवणे महत्वपूर्ण आहे. कवीने या विचारांचा प्रसार केला आहे. स्वच्छता जपली गेली तर रोगराई टाळता येते आणि आरोग्यासाठी धोका निर्माण होत नाही. आपल्याला शुद्ध हवा आणि निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा व सेनापती बापट यांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.
स्वच्छता हा परमेश्वर आहे हे त्यांचे विचार आहेत आणि शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे हे सिद्धांत स्वच्छतेची महत्वाकांक्षा दर्शवते. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. स्वमतामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर पैकी अ आहे, स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल ते सविस्तर लिहा. कवीने आपली कर्तृत्ववान ओळख निर्माण करण्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आपणास जगाला प्रकाश देणारा दिवा व्हावा लागेल आणि आपले वागणे चाकूसारखे तीक्ष्ण नसावे. नियमित वाचन, लेखन, चिंतन आणि व्यायामाची सवय लावावी. प्रत्येक क्षण काहीतरी उपयुक्त करण्यात व्यतीत करावा. मन शुद्ध ठेवावे आणि स्वच्छतेला शोभेपेक्षा अधिक महत्व द्यावे. माणसाने नम्र असावे, उगाच आडी ठेवून कोणालाही खिजवू नये. उदात्त विचार जोपासावेत. लाचारी स्वीकारू नये. इतरांना त्रास देऊ नये, वाट टाळावा आणि स्वतःच्या सामर्थ्याने संकटांना हाताळावे. दुसऱ्याबद्दल करुणेची भावना बाळगावी. नवीन विचारांना आवडीने स्वीकारावे. चांगल्या मूल्यांचा आदर करावा. धैर्याने वागण्याचा प्रयत्न करावा आणि मातृभूमी व मातीचे ऋण स्मरणात ठेवून कृतज्ञतापूर्ण वागावे. या सर्व विचारांचा आदर करून आपल्या कर्तृत्वाचे वेरूळ उभारण्याची सूचना कवीने दिली आहे. आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा. तर पाळायची पथ्ये आपल्याला कवितेच्या आधारे लिहिता येईल. आपण स्वतःच्या जीवनाचे निर्माते आहोत आणि आपल्या आचरणाद्वारे जगाला आपले व्यक्तिमत्व दाखवावे लागते. जीवनातील प्रत्येक क्षण कार्यपूर्ण असावा. कार्यशीलता ही महत्वपूर्ण आहे. मनात पवित्रता ठेवावी आणि नम्रता हे आपल्या स्वभावाचे भूषण असावे. इतरांना त्रास देण्याऐवजी उच्च विचार बाळगावेत. स्वच्छता हे शोभेपेक्षा महत्वाचे आहे. वादविवादांपासून दूर राहून इतरांच्या प्रती करुणा बाळगावी. उच्च मूल्यांची निष्ठा ठेवून संकटांशी लढाई करावी. धैर्य आणि हिमतीने जीवन जगावे. आपल्या कर्तृत्वाचे शिल्प साकार करून मातृभूमी आणि मातीचे ऋण फेडावे. ही पथ्ये आपल्याला कवितेच्या आधारे सांगता येतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.